अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावरती झालेल्या हल्ल्यात 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय। इथल्या हेरात शहरात असलेल्या भारतीय दूतावासाबाहेर शुक्रवारी सकाळी 3:15 वाजता बंदूक आणि ग्रेनेडनं हल्ला केला। मात्र आयटीबीपी आणि अफगाणिस्तानच्या सैनिकांनी दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिलं। दूतावासामधील सर्व भारतीय सुरक्षित आहेत। अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हमीद करझई नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला भारतात येणार असताना हा हल्ला झालाय। नरेंद्र मोदी यांच्या सोमवारी होणाऱ्या शपथविधी समारंभाला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ येणार असल्याचं नक्की झालंय। आता पाकिस्तानकडून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे। नरेंद्र मोदींनी सोमवारी होत असलेल्या शपथविधी सोहळ्यासाठी सार्क देशांच्या प्रमुखांना आमंत्रण पाठवलं होतं। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही आमंत्रण पाठवण्यात आलं होतं। मात्र शरीफ यांच्याकडून याबाबत कोणतंही उत्तर देण्यात येत नव्हतं। शरीफ यांच्या उपस्थितीमुळे भारत पाकिस्तानमध्ये मैत्रीचा एक वेगळा अध्याय लिहिला जाणार आहे। दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय। भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचं केशवकुंज कार्यालय आणि गुजरात भवनमध्ये बैठकांचा धडाका लावलाय। शुक्रवारी राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, अरुण जेटली या ज्येष्ठ नेत्यांसह मोदींनी बैठक घेतली। मंत्रिमंडळात नेमकं कोणाला स्थान मिळणार याची चर्चा रंगली असताना एनडीएमधल्या घटक पक्षांना काय मिळतं हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे राष्ट्रपती भवनात मोदींच्या शपथविधीची तयारी सुरू आहे। सुरक्षेच्या कारणास्तव आज आणि उद्या पर्यटकांसाठी राष्ट्रपती भवन बंद असेल। शपथविधीला अभूतपूर्व सुरक्षा पुरवण्यात येणार आहे। नेहमीच्या रक्षकांबरोबरच हवाई गस्तही यावेळी घालण्यात येणार आहे। भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांची एमडीएमकेच्या वायको यांनी भेट घेतली। श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांना मोदींच्या शपथविधी सोहळ्याला दिलेल्या आमंत्रणावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली। वायको यांच्या एमडीएमकेची तामिळनाडूत भाजपसोबत निवडणूकपूर्व युती आहे। जसवंत सिंग पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यांनी शुक्रवारी लालकृष्ण अडवाणींची भेट घेतली। लोकसभा निवडणुकीत जसवंत सिंग यांनी बारमेरमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती। निलंबनाची कारवाई झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी अडवाणींची भेट घेतली। ही भेट केवळ औपचारिक असल्याचं सांगण्यात येत असलं तरी जसवंत सिंगांच्या स्वगृही परतण्याच्या दिशेनं हे पहिलं पाऊल असल्याचं मानलं जात आहे। बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकलाय। लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलानं सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला। या दोन्ही पक्षांवर संधी साधूपणाचा आरोप करत भाजपनं सभात्याग केला। त्यानंतर मांझी यांनी विश्वासदर्शक ठराव सहज जिंकला। तुलसीराम प्रजापती एन्काउंटर प्रकरणी भाजप नेते अमित शहा यांच्यासह 18 आरोपींवरील सुनावणी 6 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। 9 मेला मुंबईतल्या स्पेशल सीबीआय कोर्टानं अमित शहा आणि इतर आरोपींना समन्स जारी केलं होतं। नोव्हेंबर 2005 रोजी गांधीनगर इथे सोहराबुद्दीन आणि त्याची पत्नी कौसरवी यांची एन्काउंटरमध्ये हत्या करण्यात आली होती। त्या प्रसंगाचा तुलसीराम प्रजापती हा एकच व्यक्ती प्रत्यक्षदर्शी होता। मात्र त्याचीही डिसेंबर 2006 मध्ये हत्या करण्यात आली होती। नितीन गडकरी मानहानी प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना दिलासा मिळालेला नाही। केजरीवालांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। त्यामुळे केजरीवालांचा तिहार जेलमधला मुक्काम 6 जूनपर्यंत वाढलाय। 2 दिवसांच्या कोठडीची मुदत संपल्यानं केजरीवालांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं। मात्र यावेळीही केजरीवाल यांनी बॉन्ड भरून जामीन घेण्यास नकार दिला। त्यामुळे त्यांना 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। आता आम आदमी पार्टी या प्रकरणी हायकोर्टात अपील करणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।